नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही गेल्या काही वर्षापासून सतत संघर्ष करत असाल, जर कितीही मेहनत करून यश मिळत नसेल, जर घरात सतत तणाव, आर्थिक अडचणी, मानसिक त्रास आणि निराशा असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझे चांगले दिवस कधी येणार, तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की 7:30 संपत असताना स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कोणते संकेत देतात आणि कोणते अमूल्य उपदेश करतात. त्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित स्वामी समर्थ आज तुमच्याशी बोलत आहेत. कधीकधी जीवनात इतका अंधार पसरतो की प्रकाशाची एक किरणसुद्धा दिसत नाही. पण लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय हा अटळ असतो. आणि म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द नाहीत, तर प्रत्येक दुःखी मनाला जगण्याची नवी उमेद देणारा आधार आहे. आजचा हा संदेश तुमच्या मनातील निराशा दूर करेल, आशेचा दिवा पेटवेल आणि तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करेल. म्हणून हात जोडून स्वामींचे नामस्मरण करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचे हे शब्द केवळ वाक्य नाहीत, तर लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे अमृत मंत्र आहेत. जर तुमच्या जीवनात अनेक वर्षापासून संघर्ष, अडथळे, आर्थिक ताण, मानसिक वेदना, अपयश आणि निराशा चालू असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कधीकधी परमेश्वर आपल्या आयुष्यातील कठीण काळ संपण्यापूर्वी आपल्याला एक संकेत देत असतो. 7:30 हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु 7:30 म्हणजे फक्त दुःख नसते, ती एक परीक्षा असते. ती माणसाला मजबूत बनवते, त्याच्या कर्माची जाणीव करून देते आणि त्याला आध्यात्मिक मार्गावर घेऊन जाते. स्वामी समर्थ सांगतात की वाईट काळ कायमचा नसतो. जसा दिवस संपतो आणि रात्र येते, तशी रात्र संपून पुन्हा सूर्य उगवतो. ज्यांनी 7:30च्या काळात अपमान सहन केला, विश्वासघात सहन केला, आर्थिक नुकसान पाहिले, नाती तुटलेली पाहिली, अशा प्रत्येकासाठी स्वामी समर्थांचा संदेश आहे, धीर धर, तुझ्या जीवनात नवीन पहाट येत आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात की संकटे ही शिक्षा नसतात, ती शिकवण असते. अनेक वेळा आपण दुःखात असताना देवाला दोष देतो, पण नंतर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की त्या संकटांनीच आपणाला मजबूत बनवलं आहे. जर तुमची 7:30 संपण्याच्या मार्गावर असेल, तर स्वामी समर्थांचा पहिला उपदेश आहे, कृतज्ञ रहा. कठीण काळ संपत असेल तर देवाचे आभार माना. संकटातून बाहेर पडताना अनेक जण देवाला विसरतात, पण स्वामी समर्थ सांगतात की सुखातही देवाचे स्मरण ठेवले तरच कल्याण होते. संयम सोडू नका. 7:30 संपत आली म्हणजे सर्व समस्या एका दिवसात नाहीशा होतील असे नाही. हळूहळू परिस्थिती बदलते. म्हणून घाई करू नका, संयम ठेवा. तिसरा आहे, चांगली कर्म सुरू ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म हा जीवनाचा पाया आहे. 7:30 संपल्यानंतरही प्रामाणिकपणा, मेहनत आणि सत्कर्म सोडू नका. पाचवा आहे, गरीब आणि गरजूंना मदत करा. दान आणि सेवा यामुळे मन शुद्ध होते. स्वामी समर्थांनी सेवेला खूप महत्त्व दिले आहे. तुमच्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करा. पाचवा आहे, नामस्मरण कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ हा जप मनाला स्थिर करतो. कठीण काळात जसा जप केला तसाच चांगल्या काळातही करत राहा. 7:30च्या काळात अनेक लोक एकटे पडतात. ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते दूर जातात. पण स्वामी समर्थ सांगतात की जे तुझ्यापासून दूर गेले
त्यांच्याबद्दल दुःख करू नकोस, कारण जे खरे आहेत ते कधीही साथ सोडत नाहीत. आज जर तुम्ही मनातून थकलेले असाल, रडलेले असाल, अनेक रात्री झोप न लागल्यामुळे अस्वस्थ असाल, तर लक्षात ठेवा, प्रत्येक अश्रू परमेश्वर पाहत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाचा हिशोब माझ्याकडे आहे. तू फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेव. 7:30 संपत असताना काही सकारात्मक बदल दिसू लागतात. मनातील भीती कमी होते. नवीन संधी मिळू लागतात. अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. आर्थिक परिस्थिती सुधारू लागते. आत्मविश्वास वाढतो. योग्य लोकांची साथ मिळते. परंतु या काळात अहंकार येऊ देऊ नका, कारण स्वामी समर्थाचा आणखी एक महत्त्वाचा उपदेश, यश आले की नम्र राहा. ज्यांनी दुःख पाहिले आहे त्यांनाच सुखाची किंमत समजते. म्हणून जीवनात आनंदाचे क्षण आले तर त्यांचा आनंद घ्या, पण देवाचे नामस्मरण विसरू नका. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की रोज सकाळी उठून हा संकल्प कर. संकल्प कोणता आहे? स्वामी, तुम्ही मला संकटातून बाहेर काढले. आता मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या कुटुंबावर कृपा करा. मला सदैव सत्कर्म करण्याची बुद्धी द्या. स्वामी, हा संकल्प मनाला नवी ऊर्जा देतो. लक्षात ठेवा, 7:30 संपणे म्हणजे फक्त ग्रहस्थिती बदलणे नाही, ती तुमच्या विचारामध्ये, स्वभावामध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये झालेला बदल असतो. स्वामी समर्थांचा अंतिम संदेश असा आहे, तुझा संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. प्रत्येक वेदना तुला अधिक सक्षम बनवत होती. आता मागे वळून पाहू नकोस. नवीन आशा, नवीन विश्वास, नवीन उमेदीने पुढे चालत राहा. ज्या दिवशी तुम्ही मनापासून विश्वास ठेवाल की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत, त्या दिवशी तुमच्या मनातील अर्धे दुःख आपोआप निघून जाईल. शेवटी सर्व भक्तांनी मनोभावे म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील, जीवनातील अंधार दूर करा. स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. स्वामी, श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म करण्याची शक्ती द्या. स्वामी, तुमची कृपा माझ्यावर आणि माझ्या परिवारावर सदैव राहू द्या. स्वामी, असं म्हणायचं आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपत असेल तर भूतकाळातील दुःख विसरून नवीन सुरुवात करा. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना माफ करा. ज्यांनी साथ सोडली त्यांच्याबद्दल द्वेष ठेवू नका आणि ज्यांनी तुमच्या कठीण काळात साथ दिली त्यांचे आभार माना. कारण स्वामी समर्थ सांगतात, जे गेले त्याचा विचार करू नकोस, जे येणार आहे त्याचे स्वागत कर. कदाचित आज तुम्ही ज्या अश्रूंनी रडत आहात त्याच डोळ्यात उद्या आनंदाचे अश्रू असतील. कदाचित आज ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ती आनंदाची बातमी खूप जवळ आली आहे. फक्त श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि स्वामींच्या चरणावर विश्वास ठेव. कारण स्वामी समर्थाचे वचन आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. चला मग, शेवटी सर्वजण मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या जीवनातील अंधार दूर करा. माझ्या कुटुंबावर कृपा करा. माझ्या मनातील भीती नष्ट करा आणि मला सदैव तुमच्या चरणी ठेवा. श्री स्वामी समर्थ. हा संदेश जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी संदेशासह. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि स्वामींच्या नामस्मरणात रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.